आज या ठिकाणी आपण सर्वजण खासदार वंदनाताई चव्हाण यांच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी उपस्थित झाला आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आपल्या सर्वांना कल्पना आहे नदी सुधार प्रकल्प म्हणजेच शॉर्ट फॉर्म त्याचा RFD आपण सर्वजण घेतो. हा सध्या पुणे शहरामध्ये चर्चेला असलेला विषय आहे. या दृष्टिकोनातून बऱ्याच लोकांच्या मध्ये थोडं कन्फ्युजन आहे, कसा एक्झॅक्टली असणार आहे, त्याच्याबद्दल विविध प्रश्न त्यांच्या मनात आहेत. हे सगळेच कुठं ना कुठेतरी सॉल्व्ह होण्याच्या दृष्टिकोनातून खासदार वंदनाताई चव्हाण यांनी आज संपूर्ण पुणेकरांसाठी हा एक कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला की त्याच्यातनं बरेचसे डाऊट्स आपले क्लिअर व्हावे. मला सुद्धा त्याच्यामध्ये असं वाटतं की जे आपण करू पाहतोय ते टेक्निकली साऊंड आहे का, आणि टेक्निकली साऊंड म्हणजे उद्या हे केल्यानंतर पूर शहराला येणार का येऊ नये अशा पद्धतीने आपण काही त्यामध्ये लक्ष दिलंय का. 1961चा पूर वेगळ्यासाठी होता, तिथं डॅम फुटला होता. त्याची तुलना आपण आजच्या या बाकीच्या फ्लडिंगशी करू शकत नाही. पण आपण गेले 10 वर्ष काय मी म्हणेन 25 वर्ष, कारण मी ज्या वेळेला महापौर होते 1997 मध्ये, त्या वर्षी गोपाळ तिवारींच्याच घराच्या समोर मला अजूनही आठवते एवढ्या पाण्यातून गेले. म्हणजे थोड्या वेळाने मला वाटलं होतं की कदाचित आपण बुडू की काय, आपण उगीच हे रिस्क घेतलंय की आपण पाण्यातून फार हुशारीने तिथं निघालोय. पण इथपर्यंत पाणी त्या कुठला रस्ता म्हणायचा तो केळकर रस्त्यावर एवढ्या पाण्यातून गेलेलो आहे. आज तुम्ही पाहिलं तर नदीमध्ये आपण राडारोडा टाकलाय, नदीमध्ये बांधकामं केली आहेत, आज मेट्रोचे पिलर झालेत. हे सगळं होत असताना पूर रेषा निश्चितपणे वाढलेली आहे. पण अनफॉर्च्युनेटली डेव्हलपमेंट प्लॅन मध्ये आम्हाला ती पूर रेषा आत आलेली दिसते. त्यामुळे ऍज अ लेमॅन, आम्ही कोणी एक्सपर्ट्स नाही इथं बसलेले, आपल्याला थोडीशी शंका वाटते की हे बरोबर झाले की नाही, आणि असं झालं असेल तर उद्या पूर आला तर हु इज अकाउंटेबल, हु इज आन्सरेबल. शेवटी तुम्हाला मला युवराज देशमुख साहेब, तुम्ही अधिकारी म्हणून, आम्ही जरी तिथं महानगरपालिकेतच लोकप्रतिनिधी नसलो तरी पुण्याचे एक जबाबदार नागरिक म्हणून अजूनही आम्हाला वावर करावा लागतो. लोक अजूनही आम्हाला प्रश्न विचारतात, आणि म्हणून त्या दृष्टीने आपल्याला व्यवस्थित पद्धतीने विकास करणं, डेव्हलपमेंट करणं हे अत्यंत महत्वाचं आहे. पण आजच्या ह्या कार्यक्रमात आपण महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना विनंती केली आहे. मी माननीय आयुक्तांचं मनापासून आभार मानते. ते आज नसले तरी लगेचच त्यांनी उत्तर दिलं की मी प्रतिनिधी पाठवीन या प्रोग्रामसाठी. युवराजच्या अधीक्षक अभियंता प्रकल्प ह्याच्यासाठी आज त्यांनी देशमुख साहेबांना पाठवले. आज सुट्टी आहे वास्तविक महानगरपालिकेला, पण ते आले त्यांच्या सहकाऱ्यांबरोबर, मंगेश दिके आणि त्यांची टीम, त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार मानते. त्यांचं प्रेझेंटेशन होणार आहे. आपल्याला HCP कंपनी जी आहे, जी कन्सल्टंट्स आहेत आणि जे हा कार्यक्रम राबवणार आहेत, रादर प्रकल्प राबवणार आहेत, त्याचे गणेश आहिरे हे अहमदाबादहून जॉईन होणार आहेत आता. सो आपल्याला त्यांच्याकडनं प्रेझेंटेशन मिळणार आहे. नंतर काही NGOजना शंका आहेत, पण सगळ्यांनी शंका मांडण्यापेक्षा सगळ्यांनी ते संकलित करून सारंगी आदवडकर प्रेझेंटेशन करणार आहेत, आणि शैलजाताई जीवित नदीच्या सुद्धा त्यांचे काही मुद्दे ते ह्या ठिकाणी मांडणार आहेत. सो अधिक न बोलता मी आपल्याला विनंती करते की आपण हे प्रेझेंटेशन शांतपणे ऐकून घेऊया. आज हा कार्यक्रम असा नाही की महानगरपालिका बरोबर का जे विरोध खरं नाहीये, विरोध करतायत असं म्हणणं चुकीचं आहे. जे काही सूचना करतायत की विकास चांगला व्हावा ह्या पद्धतीने भूमिका मांडतायत आशांचं बरोबर, ह्याच्यासाठी आज कार्यक्रम नाहीये. आपण दोन्ही ऐकून घेऊया आणि मग इंडिव्हिज्युअली आपल्याला जे वाटतंय त्याचं आपण डिसिजन घेऊन ह्या हॉलच्या बाहेर मग आपण आपला इन्फॉर्म्ड स्टँड घेणं गरजेचं आहे. आज कुठलंही इन्फॉर्म्ड डिसिजन असणं गरजेचं आहे, तसंच इन्फॉर्म्ड स्टँड असणं गरजेचं आहे. सो आज इथं महानगरपालिका किती चुकीची कदाचित प्रेझेंटेशन मध्ये म्हटलं जाईल, पण युवराजभाई आपण वाईट वाटून घेऊ नका, कारण आपण सगळे पुणेकर आहोत, आम्ही सगळे नगरसेवक आहोत. ज्यावेळेला GB मध्ये सुद्धा आम्ही काही प्रश्न मांडतो त्यावेळेला आम्ही तुम्हाला ठोकतो, पण ठोकण्याचा इंटेन्शन इंडिव्हिज्युअल नसतो. मनापासून पुणे शहरावर प्रेम आहे, मनापासून वाटतंय की एखादी गोष्ट होऊ नये म्हणून तुमच्या पुढे ती भूमिका आम्ही मांडत असतो. त्यामुळे कोणीही पर्सनली काही घेऊ नका. पण हे सांगत असताना असं पण म्हणेन
की कोणी एकमेकांना ठोकण्याची पण आपण भूमिका नसावी. सो ओव्हर टू यू शिवराज देशमुखजी. आपण कन्सल्टंट प्रेझेंटेशन करणार का महापालिका करणार? आता ते सर्वांचं ह्या चर्चासत्रासाठी मनपूर्वक स्वागत करते. वास्तविक नितीन आणि निलेशनी बोलल्यानंतर माझ्यासाठी त्यांनी काय फारसं ठेवलं नाहीये. आपल्याला सर्वांना माहितीये की आता जसं कवितेच्या स्वरूपात निलेशनी सांगितलं आणि कविता ही कधी जास्त भावणारी असते, पण आपण बघतो की शहरं जी असतात ही बहुतेक नदीच्या बाजूनीच डेव्हलप होत असतात. आणि म्हणून मोठमोठी शहरं जर आपण पाहिली तर सगळे शहरं ही नदीच्या बाजूने विकसित झालेली आहेत. आज आपण बघतो की नुसतं पुण्यात नाही पण संपूर्ण देशामध्ये जर नद्या पाहिल्या तर अत्यंत मोठ्या प्रमाणात प्रदूषित झालेल्या आहेत. या नद्या आपण वेस्ट पेपर बास्केट म्हणून जणू काय ट्रीट करायला लागलोय. सुवेज त्याच्यात सोडायचं, कचरा त्याच्यात टाकायचा, बिल्डिंग मधनं निघालेल्या राडा रोडा सुद्धा त्या नदी काठात बाजूनी फेकून द्यायचा आणि वहन क्षमता त्या नदीची कमी करायची. वास्तविक नदी ही जितकी ज्वलंत असेल, जितकी जीवित असेल, तितकी पर्यावरणाच्या दृष्टीने सुदृढ असं शहर आपण राखू शकतो. पण आपली नदी पुण्याची, आता आज आपलं चर्चासत्र आहे पुण्याच्या नदी संदर्भात. आपण सगळे अपेक्षा ठेवतो की नदीतलं पाणी स्वच्छ असलं पाहिजे. वास्तविक आपण पूर्वी स्वीज ट्रीटमेंट प्लांट्स बांधले. मला अजूनही आठवतंय, आपण सगळे इथं नगरसेवक अनेक जण आहेत. राजलक्ष्मीताई भोसले माजी महापौर इथे आहेत, शिवा मंत्री माजी स्टँडिंग कमिटी चेअरमन इथे आहेत, उज्ज्वल केसकरजी हे सिनियर कॉर्पोरेटर होते, गोपाळ तिवारीजी सिनियर कॉर्पोरेटर होते, प्रशांत बधेजी ज्यांचा अभ्यास फार खूप असतो अशा विषयांवर, मीनाताई सरोदे, अश्विनीताई माजी स्टँडिंग कमिटी चेअरमन, अशी सगळी मंडळी इथे आहेत. आपण विविध संस्थांमधनं आलेल्या स्वयंसेवी संस्थांमधले प्रतिनिधी या ठिकाणी आहात आणि आपल्याला सगळ्यांना एक स्वप्न आहे की आपल्या शहरातली नदी ह्यातलं वहन क्षमता एकतर राखून राहिली पाहिजे, दुसरं म्हणजे पाणी स्वच्छ राहायला पाहिजे. आपल्याला सगळ्यांना आठवते, नगरसेवकांना तुम्हाला पण आठवत असेल की ज्या वेळेला टी.सी. बेंजामिन म्हणून आयुक्त ह्या शहराचे होते त्यावेळेला त्यांच्या काळामध्ये अनेक स्वीज ट्रीटमेंट प्लांट्स बांधायची एक योजना आली आणि त्यांना दुसऱ्या दिवशी मी अजूनही अगदी ठळक लक्षात आहे, सुनील माळी देखील इथं आहेत, की ठळक अक्षरात मोठा एक कॅप्शन होतं की ह्या पुढे स्वीज ट्रीटमेंट प्लांट झाल्यानंतर हे पाणी इतकं स्वच्छ होईल की त्यामध्ये तुम्ही पोहू शकाल एवढं स्वच्छ राहील. आज ते स्वीज ट्रीटमेंट प्लांट्स बांधून झालेले 100% कपॅसिटीमध्ये ते चालत नाहीत. मागे सतीश देसाई पण बसलेत जे अत्यंत ऍक्टिव्ह वेगवेगळ्या क्षेत्रात महानगरपालिकेशी आणि शहराशी निगडीत प्रश्न हाताळत असतात. आज देखील आपल्याला त्या पाण्यात आपल्याला दिसतं की ते प्रचंड प्रमाणात प्रदूषित आहे. स्वीज ट्रीटमेंट प्लांट 100% क्षमतेने काम करत नाहीत. किंबहुना प्रश्न विचारला तर सॉरी पण पीएमसी कडनं व्यवस्थित उत्तर देखील आपल्याला मिळत नाही. मला असं वाटतं की पीएमसी शेवटी आपलं आहे. कुठलीही महानगरपालिका, कुठलंही लोकल सेल्फ गव्हर्नमेंट हे आपलं आहे आणि म्हणून त्यांच्या बरोबरीने त्यांना काय ताशेरे झोडून आपल्याला काही मार्ग काढायचा नसतो. पण नागरिक म्हणून आम्हाला हे वाटतं आणि आमच्या शहराला हे झालं पाहिजे अशा अपेक्षेने काही अपेक्षा आपण त्यांच्याकडे व्यक्त करत असतो आणि म्हणून हातात हात घालूनच आपल्याला काही प्रोजेक्ट पुढे नेणं गरजेचं आहे. मला एक फक्त नेहमी खंत वाटते आणि ते मी युवराज देशमुखांच्या माध्यमातून महानगरपालिकेत पोहोचवू इच्छिते. ते पण शेवटी पुणेकर आहेत, मंगेश दिघे पण पुणेकर आहेत, तिथं सगळे पीएमसीचे ऑफिसर्स जे आहेत ते पुण्याचेच आहेत. पण आपल्याला एक खंत वाटते की 73व्या आणि 74व्या घटना दुरुस्ती ज्यावेळेला झाली त्यावेळेला लोकांचा सहभाग हा गव्हर्नन्स मध्ये वाढला पाहिजे ह्या पद्धतीचं एक त्या ठिकाणी ब्रीदवाक्य होतं. कल्पना आहे आपल्याला की पूर्वी फक्त इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्ह महानगरपालिकेत होते, पण 74व्या घटना दुरुस्तीनंतर 5 नॉमिनेटेड मेंबर्स त्या ठिकाणी गेले पाहिजेत आणि त्या 5 नॉमिनेटेड मेंबर्सकडे एनजीओज मध्ये काम करण्याचं सर्टिफिकेट असलं पाहिजे. ठीक आहे, ते पॉलिटिकल अपॉइंटमेंट्स होतात, पण मला इंटेन्शन सांगायचे, ते काय होतं ते जाऊ दे, पण इंटेन्शन असंच आहे की स्वयंसेवी संस्था ज्यांचा त्याच्यावर अभ्यास असेल, जे एक्सपर्ट्स असतील त्या फील्डमध्ये, त्यांचं म्हणणं महानगरपालिकेत मांडणं हे महत्वाचं आहे. एवढंच नव्हे पण जे आपले
झोनल ऑफिसेस आहेत, काय त्याला म्हणजे क्षेत्रीय कार्यालय, तर क्षेत्रीय कार्यालयामध्ये सुद्धा 5 मेंबर्स हे एनजीओचे असले पाहिजेत, थोडक्यात एक्सपर्ट्स असले पाहिजेत. मग हे जर इंटेन्शन, आणि मी एक कॅल्क्युलेशन केलं की ते 5 आणि क्षेत्रीय कार्यालयाचे 5 असे धरले तर उज्ज्वलबाई 33% हे एनजीओचे रिप्रेझेंटेटिव्ह महानगरपालिकेत आहेत. मग ह्याचं इंटेन्शन आपण लक्षात घेऊया की हे जर एक्सपर्ट्स असतील तर ह्यांचं म्हणणं ऐकून घेणं आणि मग त्याच्या पद्धतीने आपण महानगरपालिकेत काम करणं, हे अपेक्षा इंडियन कॉन्स्टिट्यूशनची आहे, राज्यघटनेची आहे. आणि असं असताना मला असं वाटतं की तुम्ही वर्सेस आम्ही, म्हणजे तुम्ही म्हणजे एनजीओज वर्सेस पीएमसी, अशी भूमिका कुठल्याही शहरात नसावी. पुण्यात तर नसावी किंवा कारण पुण्यामध्ये जे उगतं ते सगळीकडे पिकतं असं आपण म्हणतो. म्हणून पुण्यात जर आपण एक पायंडा पाडून घेतला की इथं सगळं कोलॅबोरेशन मध्ये काम होतं, इथं सगळं एकमेकांचं ऐकून किंवा एकमेकांच्या सल्लामसलतीने काम होतं, तर मला वाटतं तो एक पायंडा संपूर्ण देशभर बसू शकेल. म्हणून आज आपण पेपरमध्ये वाचतो की महानगरपालिकेने एक कार्यक्रम नदी सुधारचा पुढे केलेला आहे. त्याच्यात 2 भाग आहेत. एक म्हणजे जायकाच्या फंड्सच्या माध्यमातून आपल्याला पाणी स्वच्छ करायचंय. त्याच्यात पण काही आमचे इश्यूज आहेत की आज खडकवासला धरणामध्येच पाणी प्रदूषित जाते, कारण त्या एरियामध्ये खूप विलेजेस झाले, पूर्वी नव्हते तेवढे, आणि त्याचा मैला सगळ्या त्या डॅम मध्येच येतोय, म्हणजे साठ्यामध्येच येतोय. पूर्वी प्रदूषित पाणी साठ्यानंतरच्या पाण्यात ऍड व्हायचा, आज त्या साठ्यामध्येच पाणी प्रदूषित येते कारण तिथं स्वेज ट्रीटमेंट प्लांट्स नाहीये. म्हणून उलट काही जणांचं म्हणणं आहे की तुम्ही त्या ठिकाणी सुद्धा काहीतरी छोटे प्लांट्स किंवा काहीतरी केलं पाहिजे जेणेकरून त्या धरणामध्ये स्वच्छ पाणी आलं पाहिजे. नंबर 1. दुसरं म्हणजे कोणालाही आवडेल की आपली नदी खूप सुंदर दिसावी, स्वच्छ असावी, सुंदर असावी, त्या ठिकाणी संध्याकाळी एक पब्लिक स्पेस म्हणून फिरायला आपल्याला जागा मिळावी. आता ज्याची पाठ नदीकडे आहे, सगळ्या हॉटेल्सची म्हणा, घरांची म्हणा, ती पाठ न राहता वी शुड फेस द रिव्हर. अनेक जण आपण फॉरेन कंट्रीज मध्ये गेलेलो, नद्या आपण पाहिलेल्या आहेत, सुंदर नद्या असाव्यात. अपेक्षा ही आहे की आता हा प्रोजेक्ट रिव्हर फ्रंट डेव्हलपमेंटचा त्या पद्धतीने वाटचाल करू पाहतोय. पण आम्हाला असं वाटतं, काही जणांना, आम्हाला मी म्हणणार नाही कारण आता मी दोन्ही बाजूनी बॅलन्स करण्यासाठी या ठिकाणी उभी आहे, पण काही जणांना, अनेक जणांना आणि निश्चितपणे